जय मित्रांनो, तर हा व्हिडिओ ज्यांनी पिंपरी चिंचवड पोलीसचा अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी आहे. तर ज्या आपल्याला माहितीच आहे की 322 जागांसाठी जी भरती प्रक्रिया आता पार पडणार आहे. तर त्या 322 जागांपैकी आपल्याला जर एक जागा फिक्स करायची असेल तर आपल्याला मैदानी चाचणीमध्ये किती मार्क्स घ्यावे लागतील, त्याच्यानंतर पेपरला किती मार्क्स घ्यावे लागतील, टोटल आपल्याला किती करावे लागेल जेणेकरून आपलं सिलेक्शन हे या 2025च्या भरतीमध्ये 322 जागांपैकी आपली जागा एक फिक्स होऊन जाईल. तर त्याबद्दल आपण सविस्तरपणे बोलणार आहे. तसेच 2024 मध्ये जागा किती होत्या? 262 इतक्या जागा होत्या. यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे 70-80 जागा यामध्ये प्लस आहेत. तर यावेळेस कट ऑफ कशा प्रकारे जाऊ शकतो, आपल्याला किती टोटल करावे लागेल, सर्व कॅटेगरीबद्दल आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर ज्यांनी पिंपरी चिंचवडला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जशा काही अपडेट येतच राहतील तर तशा आपण आपल्या चॅनलवर टाकतच राहू. तर राहिला ग्राउंडचा विषय, तर ग्राउंड बद्दल सध्या काहीही ऑफिशियली असं काही अपडेट आलेली नाही. तर जशा काही अपडेट येईल तर फेब्रुवारीमध्ये आपण 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये आपलं ग्राउंड हे नक्कीच पिंपरी चिंचवड पोलीसचं चालू होऊ शकते. इंडिंगला पण चालू होऊन जाईल आपल्या जानेवारीच्या. तर आता ज्या 262 जागांपैकी 262 जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागला होता तर तो आपण आता सविस्तरपणे पाहूयात. सोबतच आता या 322 जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, आपल्याला किती टोटल करावे लागेल, एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, एसबीसी असो, एनटीसी असो, अशा सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर आता आपण कट ऑफ बघून घेऊ 262 जागांसाठी कशा प्रकारे लागला होता. तर ज्या 262 जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, फायनल कट ऑफ, तर तो आपण आता पाहूया. तर पहिली कॅटेगरी आहे एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीला एकूण 54 जागा होत्या. तर एससी सर्वसाधारणचा कट ऑफ किती लागलेला आहे, तर एससी सर्वसाधारणचा कट ऑफ आपल्याला इथं 124 मार्कांवर एससी सर्वसाधारणचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की फिमेलचा कट ऑफ किती लागलेला आहे, फिमेलचा कट ऑफ हा एससी फिमेलचा कट ऑफ एससी फिमेलचा कट ऑफ आपल्याला 111 मार्कांवर इथं आपल्याला दिसत आहे. 111 मार्कांवर आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर नाही, 111 नाही, 102 मार्कांवर आपल्याला फिमेलचा कट ऑफ आपल्याला इथं दिसतो. त्याच्यानंतर एक्समॅनचा 85 मार्कांवर. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर प्रकल्पग्रस्ताचा 102 मार्कांवर. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर अशा प्रकारे पोलीस बॉयचा 114 मार्कांवर कट ऑफ हा एससी कॅटेगरीचा लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आता पाहूयात. तर जर आपण आता समजा 124 मार्कांवर सर्वसाधारणचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की 124 मार्कांवर सर्वसाधारणचा लागलेला आहे. आपण जर आता पिंपरी चिंचवडचा एक वेगळा विषय आहे की पिंपरी चिंचवडला आतापर्यंत बऱ्यापैकी लिस्ट ह्या पुणे सिटीच्या कम्पॅरिझन मध्ये कमीच लागलेल्या आहेत. तर पिंपरी चिंचवड हा बऱ्यापैकी चांगला तुमचा फॉर्म बसलेला आहे. तर 124, 120, 122 जरी आपण क्रॉस केले एससी कॅटेगरी सर्वसाधारण, तरी आपले सिलेक्शनचे चान्सेस हे होऊ शकतात. तर 111 मार्कांवर महिला कॅटेगरी लागलेली आहे. तर 110 फक्त तुम्हाला क्रॉस करायचे आहे. नक्कीच तुमचं पिंपरी चिंचवडला सिलेक्शन होऊन जाईल. तर एसटी जर आता बघितलं तर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, तर एसटी मेलचा कट ऑफ हा फक्त एसटी मेलचा कट ऑफ 110 मार्कांवर, 111 मार्कांवर एसटी मेलचा कट ऑफ सर्वसाधारण. पुरुषांचा कट ऑफ हा 111 मार्कांवर लागलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचा जर बघितला तर 110 मार्कांवर, म्हणजे एका मार्काचाच फरक इथं आहे. पोलीस पाल्याचा 102 मार्कांवर. तर अशा प्रकारे एसटीचा कट ऑफ हा लागलेला आहे आपल्या एसटी कॅटेगरीचा. तर एसटी कॅटेगरीचा फक्त 111 मार्कांवर सर्वसाधारण पुरुषांचा कट ऑफ हा लागलेला आहे. तर यावेळेस जरी आपण 115, 120 जर क्रॉस केले तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होऊन जाईल. त्याच्यानंतरची कॅटेगरी व्हीजे बघू. आता व्हीजे कॅटेगरीचा किती कट ऑफ लागलेला आहे. व्हीजे कॅटेगरीचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा 122 मार्कांवर लागलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचा कट ऑफ हा 104 मार्कांवर महिलांचा कट ऑफ लागलेला आहे. माजी सैनिकचा 83 मार्कांवर लागलेला आहे. तर तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आता आपण आता एनटीबी कॅटेगरीचा बघूया. एनटीबी कॅटेगरीचा 127 मार्कांवर ऑर्फन. त्याच्यानंतर जर बघितलं तर 119 मार्कांवर एनटीबी कॅटेगरीचा कट ऑफ हा लागलेला आहे 7 जागांसाठी. आणि त्याच्यानंतर महिलांचा कट ऑफ 110 मार्कांवर लागलेला आहे. समोरचं भजक एनटीसी साठी बघू. आता एनटीसी कॅटेगरीसाठी 3 जागांसाठी 129 मार्कांवर कट ऑफ हा गेलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचा कट ऑफ जर आपण बघितला, महिलांचा कट ऑफ हा 116 मार्कांवर आलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं विमाप्र एसबीसीचा कट ऑफ हा
120 मार्कांवर विमाप्रचा कट ऑफ हा मागच्या वर्षी लागला होता. त्याच्यानंतर महिलांचा कट ऑफ जर बघितला तर महिलांचा कट ऑफ फक्त 95 मार्कांवर महिला इथं भरती झालेल्या आहे मागच्या भरतीमध्ये. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघूयात. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागलेला आहे? ओबीसी कॅटेगरीचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा आपला 129 मार्कांवर सर्वसाधारणचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचा जर आपण बघितलं महिला कॅटेगरीचा, तर महिला कॅटेगरीचा कट ऑफ हा 126 मार्कांवर 125 मार्कांवर महिला कॅटेगरीचा कट ऑफ हा इथं लागलेला आहे मागच्या वेळेस. नाही, 120 मार्कांवरच फक्त महिला कॅटेगरीचा कट ऑफ इथं आपल्याला लागताना दिसत आहे. तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं एससीबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा फिमेलचा 118 मार्कांवर लागलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं एक्समॅनचा 113 मार्कांवर लागलेला आहे एससीबीसी कॅटेगरीचा. त्याच्यानंतरची पुढची कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएस कॅटेगरी बद्दल जर सांगायचं झाल्यास तर बऱ्यापैकी महिलांच्या जागा ह्या मागच्या भरतीमध्ये रिकाम्या गेल्या होत्या. त्या सर्वसाधारणला आपल्याला मिळतच असतात, ते आपल्याला माहितीच आहे. तर फिमेलचा 100 मार्कांवर फक्त लागलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 103 मार्कांवर फक्त ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा गेलेला होता. त्याच्यानंतर जर बघितलं आता पुढची कॅटेगरी हा एससी तर बघितली आपण. आता हे प्रतीक्षा यादी आहे. तर अशा प्रकारे आपण जर एकंदरीत जर या भरतीबद्दल जर काही बोलायचं झाल्यास तर 111 मार्कांवर एसटीचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर एससीचा कट ऑफ 124 मार्कांवर लागलेला आहे. तर फक्त तुम्ही जर एससी, एसटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस या कॅटेगरीना जर 120 जरी क्रॉस केले तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढतील. कारण की जागांमध्ये पण यावेळेस मागच्या वेळेस 262 जागा होत्या, यावेळेस 322 इतक्या जागा आहेत. तर यावेळेस आपल्या सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी आहेत. त्याच्यासोबतच जर आता इतर कॅटेगरी जर बघितल्या तर आपल्याला एक एनटीसी असो, ओबीसी असो, ह्या 129 मार्कांवर लागलेल्या आहे. तर आपल्याला 128 तरी या भरतीमध्ये पिंपरी चिंचवडला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी आपल्याला इतकं तरी कव्हर करावेच लागेल. महिला कॅटेगरीसाठी जर बोलायचं झाल्यास तर 95 मार्कांवर तर फक्त एसबीसी कॅटेगरीची महिला इथं भरती झालेली आहे. तर इतर सर्व कॅटेगरीबद्दल जर 110 जरी महिलांनी क्रॉस केले तरी आपले सिलेक्शनचे चान्सेस बऱ्यापैकी वाढतील. हा व्हिडिओ मी फक्त पिंपरी चिंचवडला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच हा बनवलेला आहे. तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. तर ग्राउंड मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की इतकंही काही लेट होणार नाही. जानेवारीच्या एंडिंगला स्टार्ट होऊ शकते किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आपलं ग्राउंड हे नक्कीच चालू होणार आहे. त्याबद्दल काही वाद नाही. तर जशा काही प्रॉपर अपडेट भेटत राहतील तर मी आपल्या चॅनलवर पिंपरी चिंचवड बद्दलच्या ज्या काही अपडेट आता समोर येत राहतील तर त्या मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.